बीते 3 दिनों से नागपुर महानगर पालिका की आम सभा में कोरोना संकट के बीच शहर में उठ खड़े हुए संकट पर चर्चा शुरू है। कार्यवाही के दौरान जहां भाजपा मनपा आयुक्त पर तीखे प्रहार कर रही है, तो वहीं कांग्रेस की भूमिका आयुक्त को लेकर न्यूट्रल दिखाई दे रही है। गुरुवार को भी भाजपा नगर सेवकों ने आयुक्त तुकाराम मुंडे पर कई संगीन आरोप लगाए और उन्हें पब्लिसिटी का भूखा बताया। नगर सेवकों ने मनपा आयुक्त के सामने कई प्रश्न उपस्थित किए हैं। शुक्रवार को जिनके जवाब देने के साथ ही वह अपने ऊपर हुए निजी हमलों का भी जवाब देंगे, यह तय है। नागपुर महानगर पालिका की आम सभा में गुरुवार को भी सत्ताधारी दल भाजपा ने आयुक्त तुकाराम मुंडे को रडार पर लिया। कांग्रेस के नगर सेवक नितिन साठवने के स्थगन प्रस्ताव पर बीते 3 दिनों से चर्चा शुरू है, जो शुक्रवार को भी जारी रहेगी। गुरुवार की चर्चा में जहां भाजपा के 2 नगर सेवक प्रवीण दटके और दयाशंकर तिवारी ने आयुक्त की जमकर आलोचना की, तो वहीं कांग्रेस नगर सेवक प्रफुल्ल गुरुदेव पाटिल ने नागपुर महानगर पालिका की मौजूदा आर्थिक स्थिति के लिए सत्ताधारी दल भाजपा को कटघरे में खड़ा किया। पाटिल आयुक्त के बचाव में दिखे। उन्होंने सदन में कहा कि मनपा की आर्थिक स्थिति के लिए बीते 15 वर्षों से सत्ता में मौजूद भाजपा जिम्मेदार है। 3 दिनों से शुरू कार्यवाही में भाजपा वर्सेस मुंडे का ही दृश्य दिखाई दे रहा है। जनता के बीच भी कुछ इसी तरह का परसेप्शन है, जिस पर अपनी प्रतिक्रिया देने के लिए भाजपा सभागृह के मंच का इस्तेमाल कर रही है की भारतीय जनता पक्ष स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा उपस्थित करून राहिलेली आहे। हा स्थगन प्रस्ताव कोणाचा आहे? हा नितीन साठवणे यांचा स्थगन प्रस्ताव आहे। भारतीय जनता जे तथ्य दयाशंकर तिवारी यांनी मांडले ते जर सत्य आहे, तर दयाशंकर तिवारी यांनी कुठला आपला प्रस्ताव का आणला नाही? एवढे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांनी संसदीय आयुधाचा वापर का केला नाही? मात्र काँग्रेसच्या स्थगन प्रस्तावाचा आग्रह धरायचा, शिवसेनेच्या स्थगन प्रस्तावाचा आग्रह धरायचा आणि त्या माध्यमातून आपलं अपयश झाकण्याचा या निमित्तानं प्रयत्न करायचा। आज शहरामध्ये चर्चा काय आहे की भारतीय जनता पार्टी वर्सेस तुकाराम मुंडे। आता हे परसेप्शन जनतेच्या मधामध्ये जे निर्माण झालेलं आहे, त्याला पुसण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या स्थगन प्रस्तावाचा सहारा घेणे आणि राजकारण करणे, त्यामध्ये तुमच्या वक्तव्यामध्ये किंवा ह्या प्रस्तावावर ज्या पद्धतीची आपण अहमियत ह्या प्रस्तावाला दिली, 3 दिवस सातत्यानं चर्चा करून राहिले, त्यामागचा हेतू त्या प्रस्तावाला न्याय देण्याचा नाही, तर त्यामागचा हेतू त्या माध्यमातून आपली प्रतिमा उजागर करणे, तुकाराम मुंडेंवर सरसंधान करणे। तुकाराम मुंडे चूक असेल तर निश्चितपणानं सभागृहामध्ये यावर आपण एक स्वतंत्र चर्चा घेऊ शकू। त्यांच्या कार्यपद्धतीवर निश्चितपणानं आमचे पण आक्षेप आहेत। मात्र शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या स्थगन प्रस्तावाचा वापर आणि जनतेमध्ये एक मेसेज देणे की आमचा स्थगन प्रस्ताव नाही, ते काँग्रेस आणि शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव आहे आणि हा जो संघर्ष आहे तो आमचा वर्सेस तुकाराम मुंडे नाही आहे, हा सर्वपक्षीय आहे, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे। मला असं वाटते यामध्ये एक मोठं कटकारस्थान है। वहीं सदन में शुरू चर्चा में सामने आ रहे मुद्दों को आधार बनाकर भाजपा का कहना है कि अब आयुक्त की सच्चाई सामने आ रही है। मनपा आयुक्त किस तरह नियमों को ताक पर रखकर मनमानी से काम कर रहे हैं, यह उजागर हो रहा है। भाजपा नगर सेवक प्रवीण दटके ने अपने भाषण में कई मुद्दों को रखा और कहा कि अगर आयुक्त को समझाइश देने की नौबत आएगी तो वह भी किया जाएगा। आज सभागृहाची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली असाल। या चर्चेतनं काय काय गोष्टी बाहेर येत आहेत आणि मुंडे साहेब किती कायदा पाळतात, त्यांना किती कायद्याचं ज्ञान आहे, IAS अधिकाऱ्यांकरता किंवा अधिकाऱ्यांकरता जे राज्य सरकारचे मीडियाशी बोलण्याचे नियम आहेत, पत्रकार परिषद घेण्याचे नियम आहेत, प्रेस नोट पाठवण्याचे नियम आहेत, या सगळ्या दृष्टीने आज सभागृहात अनेक गोष्टींचा उहापोह झाला। माननीय स्थायी समिती अध्यक्षांनी आज चर्चेची सुरुवात केली आणि पक्ष आणि विपक्षातले अनेक वक्ते बोलले। फक्त मला आज खेदपूर्ण हे सांगावंसं वाटतं की जिथे शहराचा विषय येतो, जिथे लोकप्रतिनिधींचा विषय येतो, तिथे पक्षाचा अभिनय सोडून आम्ही काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर आम्ही त्यांच्या बाजूने चर्चा केली। पण मला वाईट वाटतं की माझा मित्र, माझा मोठा भाऊ माननीय प्रफुल्ल गुरुदेवांनी आज जे भाषण या सभागृहात केलं, त्या भाषणाची जी काही पद्धत होती ती पद्धत खेदपूर्ण होती। त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा नाही, शेवटी ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, अभ्यासू आहेत। त्यामुळे आपल्या माध्यमातून जिथे नगरसेवकांचा विषय आहे, जिथे लोकप्रतिनिधींचा विषय आहे, जिथे नागपूरच्या जनतेला खरं खरं सांगायचं आहे, तिथे कुठेतरी भेद करावा। त्यामुळे आज एक दुर्दैवी प्रकार तो घडला।
पण माननीय दयाशंकर तिवारी असतील की अनेक आमचे नगरसेवक असतील, त्यांनी योग्य पद्धतीने जनतेचे मुद्दे खरे की खोटे, कायद्यासंगत की कायद्याच्या विरोधात, आणि मग आयुक्त किती खोटे बोलतात, आयुक्त कसं प्लॅनिंग करतात, आयुक्त प्रेस नोट कशी देतात, याचा सगळा उहापोह आज झाला आहे. आपल्या माध्यमातून आपण नागपूरच्या जनतेपर्यंत हे पोहोचवावं एवढीच माझी विनंती आहे. कोरोना के काल में मनपा में शुरू कामकाज पर हो रही चर्चा में गुरुवार को भाजपा के वरिष्ठ नगर सेवक दयाशंकर तिवारी तो आरोपों का पुलिंदा लेकर ही पहुंचे थे. उन्होंने लगभग अपने 2.5 घंटे के भाषण में आयुक्त पर कई व्यक्तिगत आरोप लगाए और सबूतों को पेश करते हुए न केवल जांच की मांग की, बल्कि आयुक्त के खिलाफ मामला दर्ज करने की भी मांग महापौर से की. बीते 5 महीने के दौरान आयुक्त द्वारा लिए गए निर्णयों और उनकी कार्यों के तरीकों पर सवाल उठाते हुए तिवारी ने कहा कि आयुक्त उनकी पीआर की टीम और मीडिया के सहयोग से नगर सेवकों का जानबूझकर चरित्र हरण कर रहे हैं, जबकि वो खुद झूठ और पब्लिसिटी के भूखे हैं. हा जो माणूस आहे, हा माणूस जो आहे हा प्रसिद्धीचा पुतळा आहे, बाकी काहीच नाही. मोमिनपुराचा विषय असो, सतरंजीपुराचा विषय असो, बांगलादेशचा विषय असो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक झूठी काल्पनिक स्टोरी तयार केली. मी आज सभागृहात पुरावे सकट सांगितलं, सर्व पुरावे मी सभागृहात दिले की सतरंजीपुराच्या गोष्टीमध्ये महानगरपालिकेची चूक काय, मेलेला माणूस मेला, त्याच्या घरी काही सूचना नाही, लोक घरी येऊन बसले, 2 दिवसानंतर रिपोर्ट आले, 48 तासात जे व्हायचं होतं ते वस्तीमध्ये होऊन गेला. हे जे सर्व चूक आहे हे आयुक्तांची चूक आहे, महानगरपालिकाची चूक आहे. हा खुल्या मनाने आपली झालेली चूक सुधारवण्यासाठी प्रशासन असतो, प्रशासक असतो, पण हा जो आयुक्त आहे हा आपली कोणतीही खोटी माहिती ॲक्सेप्ट करत नाही. आमची बैठकीत आम्ही प्रश्न केला की आपले आयुक्त कधीतरी मोमिनपुराला किंवा सतरंजीपुराला गेले आहे का. हे आमची इंटरनल बैठक होती, अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यांनी म्हटलं आम्ही काही याबद्दल बोलू शकत नाही. त्यांनी आयुक्ताला सांगितलं असेल, आम्ही काही मीडियासमोर तर गेलो नाही, ही इंटरनल बैठक होती. पण आयुक्ताने मीडियावर आपला व्हिडिओ, मी मोमिनपुरालाही जाऊन आलो, मी सतरंजीपुरालाही जाऊन आलो, मी तो ओपन चॅलेंज केला आहे की हे मोमिनपुरा परिसरातले जे डॉक्टर, ते आमचे कर्मचारी आहे, असिस्टंट कमिशनर आहे आणि डॉक्टर आहे, यांना या 3 महिन्याच्या कार्यकाळात एकदा तरी आयुक्ताने फोन करून विचारलं का तुमची तब्येत कशी आहे. हे सर्व चुकीची बाब मीडियाच्या माध्यमातून पसरवण्याचं काम आयुक्त करत आहे आणि सोशल मीडियासाठी त्यांनी एक टीम तयार केलेली आहे. मी माननीय महापौरांना तो नाव दिला. नाशिकचा एक माणूस आहे, तो यांच्या नावाने पेज चालवते, जे जिथे इथे येते तिथे चालवते आणि एक कंपनी हायर करून आपली प्रसिद्धी करून घेणं आणि झूठी लबाड. आयुक्त हा वैयक्तिक माणूस असतो, त्याची चूक आम्ही सभागृहात समोर आणतो, ते सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आमच्या काही चूक असेल तर त्यांनी करायला पाहिजे. पण कोणी माणूस लोकांना डॉमिनेट करण्यासाठी, लोकांना बदनाम करण्यासाठी, हे 10वी पास, हे 5वी पास, हे चोर, हे लबाड, हे लुटेरे, हे उचक्के, हे गुंडे असे प्रकारचे शब्द वापरून जे नगरसेवकांची चरित्रहनन करण्याचे काम आयुक्त आणि आयुक्ताचे सोबत लागलेली टीम करत आहे. तर म्हणून सभागृहात मी आयुक्ताची भाषा मीडियामध्ये बोलू शकत नाही, कारण आयुक्त किती झाला तो महानगरपालिकेचा अधिकारी आहे आणि तो अधिकारीची जे काही चूक आहे ते आमची सभामध्ये आम्ही स्पष्टपणे उजागर करू शकतो. म्हणून आज मी जे काही माझा काही पुरावे होते, एकही गोष्ट पुराव्याशिवाय बोललो नाही. मी प्रत्येक गोष्टीचे पुरावे दिले आणि सभागृहाच्या समोर आयुक्तांची सर्व चूक आणून दिली. तिवारी ने कोरोना संकट के दौरान शहर की स्वास्थ्य सेवा की बदहाली का भी आरोप लगाया और इसके लिए मनपा आयुक्त को पूरी तरह जिम्मेदार ठहराया. तिवारी ने सदन में कहा कि आयुक्त ने सिर्फ पब्लिसिटी के लिए मोमिनपुरा, सतरंजीपुरा और बांग्लादेश जैसे परिसरों को राष्ट्रीय स्तर पर बदनाम किया. शुक्रवार को मनपा की आम सभा की कार्यवाही के शुरू होने के साथ ही भाजपा फिर एक बार आयुक्त को निशाने पर रखेगी और माइक तिवारी के पास ही रहेगा, पर इंतजार आयुक्त के जवाब का रहेगा, जिस पर सभी की निगाहें होंगी.